अखेर बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे। आज सुनेत्रा पवारांनी बारामती पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला, तर त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या आकाश मोरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सुनेत्रा पवार या महायुतीच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर महाविकास आघाडीपैकी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने त्यांना पाठिंबा दिलेला आहे। सगळ्याच गोष्टी विरोधाने सोडवायच्या नसतात, तर काही गोष्टी सामोपचाराने सोडवायच्या असतात, असं विधान या सगळ्यावर शिवसेनेचे नेते संजय राऊतांनी केलंय। तर बावनकुळेंनी काँग्रेसला एक इशारा दिलेला आहे, असा पराभव करू की काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा शिल्लक राहणार नाही। त्यावर काँग्रेसचं असं म्हणणं आहे की आम्हाला ही निवडणूक लढवायलाच हवी होती। अर्थात या भूमिकेमध्ये मागे खरंच काँग्रेसची काही गणितं आहेत का, की सुनेत्रा पवारांना एका मोठ्या विजयाची पायाभरणी काँग्रेस करून देते? आपण पाहूयात। मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की बारामतीत ही पोटनिवडणूक होईल। दादा अजूनही आपल्यात नाहीत असं अजूनही वाटत नाही, आणि हे मला मान्य नाही। बारामतीचा केवळ प्रत्येक कार्यकर्ता नाही, तर बारामतीचा प्रत्येक नागरिक हा दादासाठी खरा पांडुरंग होता। दादांसाठी बारामती म्हणजे आईसारखी होती। दादाच्या अचानक जाण्यानं अनेक कार्यकर्त्यांचं मनोबल खचलं, पण काळजी करू नका, एकही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही। दादांचा जनता दरबार यापुढे हे तसाच सुरू राहील। माझ्यासाठी केवळ पार्थ आणि जय हेच माझं कुटुंब नाही, हे मी पहिल्यांदाही म्हटले होते। तर संपूर्ण बारामती हा माझा परिवार आहे। प्रत्येक बारामतीकर माझ्या कुटुंबाचा सदस्य आहे। दादांच्या जाण्यानंतर सुनेत्रा पवारांनी बारामतीच्या मातीतनं केलेला हा निर्धार आहे। सुनेत्रा पवार बोलत असताना नेते कार्यकर्त्यांना अश्रू अनावर झाले। सुनेत्रा पवारांनी अर्ज भरताना संपूर्ण बारामती सुनेत्रा पवारांच्या पाठीशी होती। बारामती पोटनिवडणुकीचा निकाल काय लागणार हे सांगायला ही दृश्यच पुरेशी आहेत। निकाल काय लागणार हे बारामतीसह संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, तरीही बारामतीत काँग्रेस सुनेत्रा पवारांविरोधात लढणारच आहे। काँग्रेसनं सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना पोटनिवडणुकीत उतरवलंय। आकाश मोरे हे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात। बारामतीमध्ये धनगर समाजाचं निर्णायक मतदानही आहे। बारामती तालुक्याच्या ग्रामीण भागातला हा चेहरा आहे। काँग्रेसचे माजी आमदार विजय मोरे यांचे ते चिरंजीव आहेत। आमचे मुद्दे लोकांपर्यंत गेले आणि त्या मुद्द्यांना उत्तर मिळाली तरी आमचा हा विजय आम्ही मानू। मतात आम्हाला इंटरेस्टेड नाहीत। मतं किती पडतील याच्यात आम्हाला बिलकुल रस नाहीये। म्हणजे तुम्ही काय पराभव मान्य केला? अजिबात नाही। आम्ही सक्षमपणे लढणार आहोत। आम्ही विजयासाठी लढणार आहोत। आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी लढणार आहोत। पुरोगामित्व टिकण्यासाठी लढणार आहोत। खरं तर मवियामध्ये ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याची आहे। शरद पवार गटानं सुद्धा ही निवडणूक बिनविरोध करण्याचं आवाहन केलंय, तरीही काँग्रेसनं बारामती पोटनिवडणुकीत उमेदवार दिलाय। काँग्रेसच्या या भूमिकेवर ठाकरे गटही नाराज झालाय। छगन भुजबळ आणि त्यांच्या पक्षाचे काही नेते अशा प्रकारच्या पाठिंब्यासाठी शरद पवारांनाही भेटले, त्याच्यामुळे हा निर्णय काय एकटा उद्धव ठाकरे साहेबांचा आहे का? नाही, याच्यामध्ये खूप प्लेयर्स आहेत। बारामती हा पवारांचाच गड आहे। तिथे काय निकाल लागणार सगळ्यांना माहिती आहे, पण राजकारणामध्ये निवडणुकांमध्ये काही जे विषय असतात ते सामोपचाराने घ्यायचे असतात। आज त्या फक्त अर्ज भरणार आहेत, निवडणुकीला वेळ आहे, थांबा तोपर्यंत। बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवारांना पाठिंबा देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते। बारामतीत काँग्रेसनं निवडणूक लढवू नये, जर लढलीच तर त्यांचा असा पराभव करू की त्यांना तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही, असा इशाराच बावनकुळेंनी दिलाय। आणि काँग्रेसने यानंतरही हे जर निवडणूक लढली तर महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचा आता पण जे काय अधपतन झालेलं आहे
सर्वात मोठा जो हार आहे, सर्वात मोठा पराभव आहे हा काँग्रेसचा या बारामतीमध्ये होईल. आणि ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी देखील आमची सगळ्यांची इच्छा होती. मी देखील म्हणालो की या राज्याची एक परंपरा आहे की अशा प्रकारची दुःखद घटना झाली, दुर्दैवी घटना घडली, विद्यमान आमदार सदस्य जेव्हा आपल्यातून जातो त्यावेळेस ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशा प्रकारची एक परंपरा, प्रथा आहे. बारामती मतदारसंघात 3,80,000 मतदार आहेत. 80% मतदार पवारांच्या पाठीशी आहेत. बारामतीमध्ये काँग्रेसचा प्रभाव 0. बारामती नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एक हाती सत्ता आहे. बारामती स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचंच वर्चस्व आहे. अजित पवार 2024च्या विधानसभा निवडणुकीत युगेंद्र पवारांचा पराभव करत 1,08,99 मतांनी निवडून आले होते. काँग्रेसचे उमेदवार आकाश मोरे हे धनगर समाजाचं प्रतिनिधित्व करतात. बारामतीत धनगर समाजाची मतं लक्षणीय असली तरीही बहुतांश धनगर समाज हा अजित पवारांच्याच पाठीशी आहे. सुनेत्रा पवारांनी बारामतीत केलेलं काम, शरद पवार गटही अजित पवार गटाच्या पाठीशी उभा राहिलाय आणि अजित पवारांच्या निधनानंतरची सहानुभूती यामुळे तर मतांमध्ये वाढ होण्याचाच अंदाज आहे. तरीही काँग्रेस निर्णयावर ठाम आहे. काँग्रेस जनतेचा पक्ष आहे आणि काँग्रेस जनतेची लढाई लढते आहे आणि काँग्रेसने इतके वर्ष काँग्रेस भारतासाठी, भारताच्या संविधानासाठी आणि भारतातल्या जनतेसाठी सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन सगळ्यांना न्याय मिळण्याची भूमिका काँग्रेसने घेतलेली आहे. नांदेडचे वसंतराव चव्हाण यांच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? मंगळवेढ्याला भालकेंच्या मृत्यूनंतर निवडणूक झाली नाही का? अशी अनेक उदाहरणं जे आहेत ते देता येईल. बीजेपीनं सोयीनं आपलं राजकारण केलेलं आहे. दुर्दैवानं ज्या पद्धतीनं अजितदादांचा मृत्यू झाला त्याच्यानंतर घरच्या लोकांना वाटतं की त्याची एन्क्वायरी झाली पाहिजे म्हणून स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी सीबीआयची एन्क्वायरी मागितली, रिमाइंडर दिलं. काय झालं त्याचं? 2014 मध्ये गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर भाजपकडनं प्रीतम मुंडे यांनी निवडणूक लढवली. त्याहीवेळी काँग्रेसनं प्रीतम मुंडे यांच्या विरोधात अशोक पाटील यांना रिंगणात उतरवलं. प्रीतम मुंडेंना विक्रमी तब्बल 9,22,416 मतं मिळाली. त्यांनी काँग्रेसच्या अशोक पाटील यांचा जवळपास 7 लाख मतांनी पराभव केला. बारामती पोटनिवडणुकीत लक्ष्मण हाकेही अर्ज भरणार होते, मात्र दत्तात्रय भरणेंच्या मध्यस्थीनंतर हाकेंनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतलाय. बारामती पोटनिवडणुकीसाठी 9 एप्रिलपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे, तर 23 एप्रिलला मतदान होणार आहे. सध्या तरी काँग्रेस अर्ज मागे घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीये. आता बारामतीतल्या निवडणुकीतही नवा विक्रम होणार का याकडे लक्ष असेल. देवा राखुंडेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, बारामती.